आता मी इथे वॉशिंग सेंटरवर आलो आहे, म्हणजे गॅरेजवर आलो आहे. आता बसतो आहे मी इथे. कालची मॅच तर बघितलीच असेल, इंडिया आणि आयर्लंडमध्ये मॅच होती. फर्स्ट T20 होती आणि आयर्लंडने इंडियाला हरवलं आहे. हां, बरोबर ऐकलं. इंडियाने नाही, आयर्लंडने इंडियाला हरवलं आहे फर्स्ट T20मध्ये. दोन मॅच होणार होते T20चे. पहिला मॅच झाला आहे, आयर्लंड जिंकली आहे. म्हणजे आता इंडियाला ट्रॉफी नाही भेटणार. आता दुसरा मॅच इंडिया जिंकली तर मग एक होईल, मग ट्रॉफी नाही भेटणार कोणाला. अगर परत आयर्लंड जिंकली तर मग आयर्लंडला ट्रॉफी भेटेल. इंडिया एवढ्या काय बोलू आता, मी मॅच पण नाही बघितला पूर्ण. माझा मूडच खराब झाला. मागच्या व्हिडिओमध्ये पहिला बोललेलो मी की आयर्लंडचा काही चान्सच नाही आहे, इंडिया तर आरामात जिंकेल. मी तर सुद्धा इंग्लंडच्या मॅचचा विचार करत होतो आणि अचानक काय आलं, आयर्लंडने इंडियाला हरवलं. तसं हे होणारच होता, कारण की इंडियाने सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सी हटवलं, ते पण वर्ल्ड कप जिंकवल्यानंतर. असं नाही की हरल्यानंतर हटवलं असेल. चांगला टीम असताना फालतूमध्ये बदल केला पुढच्या वर्ल्ड कपसाठी विचार करून, आणि मग त्याचा परिणाम भेटला. वैभव सूर्यवंशीला आयर्लंडला येऊन गेला आणि खेळवलंच नाही. तसा वैभव सूर्यवंशी खेळला असता तर मी पक्का मॅच बघितला असता. इंडिया जिंकूया हारला त्याची बॅटिंग बघायला मजा येते, पक्का मग बघितलंच असतं म्हणजे मॅच. पर वैभव सूर्यवंशीला पण मी खेळवलं आणि जे टीम खेळवला त्यांनी माती खाल्ली. वैभव सूर्यवंशीला संजू सॅमसन किंवा ईशान किशनच्या जागी खेळू शकले असते, या फिर अभिषेक शर्माच्या जागी. आता त्याने एक मॅचमध्ये 50 तर केली आहे, तर दुसऱ्या मॅचमध्ये नाही खेळावं. वैभव सूर्यवंशीला दोन्ही T20 खेळवायलाच पाहिजे होता. आता मेन इंग्लंडची सिरीज आहे, तिकडे हवं तर बसवलं असतं. तर या अशा छोट्या टीमच्या समोर तरी खेळायला पाहिजे ना. जसं शुभमन गेला, जो छोट्या टीमचा समोर चांगला खेळतो, मोठ्या टीम समोर आऊट होतो. तर मग बाकीचे टीम आता जी खेळली तिथं छोट्या टीमसमोर पण नाही खेळली, काय फायदा झाला. तेच मी म्हणत होतो मग म्हणजे आता थोडा दुकानाच्या बाहेर झाडून लागतो, थोडा आवाज कमी आहे. आणि मग आता पहिली T20 तर काल झाली, आज 27 जून आहे. दुसरी T20 आता उद्या आहे, उद्या संध्याकाळी आहे. होप की वैभव सूर्यवंशीला मॅच खेळवतील उद्या, कारण की मॅच बघायला मजा येईल. आता सचिन तेंडुलकर नंतर दुसरा प्लेयर आहे ज्याच्यासाठी लोक वेट करतात, ज्याची बॅटिंग बघायला. सचिन तेंडुलकर होता ज्याच्यासाठी लोक मॅच बघायचे आणि आऊट होतात, आणि आता वैभव सूर्यवंशी आहे त्याची बॅटिंग बघून लोक आता वाट बघतात त्याच्या खेळायला. तर आता उद्याच्या मॅचमध्ये अगर वैभव सूर्यवंशी मॅच खेळला तर 50% तेव्हाच हरेल, आणि मुश्किलने जिंकले तरी पण काय फायदाच होणार नाही. त्यापेक्षा खेळवलं तर चांगलं होईल इंडियासाठीच, कारण की इंग्लंडच्या समोर तर मला नाही वाटत की चान्स देतील वैभव सूर्यवंशीला. हां, अगर एक दोन मॅच, 5 T20 आहे ना, तर 1-2 मॅच खेळवतील, पण त्याच्यासह जास्त पूर्ण सगळ्या मॅच नाही खेळवणार. मग आता डेब्यू तर आयर्लंडच्या खिलाफच करायला लागेल. इथे खेळवलं 1-2 मॅच तरी पण मला नाही वाटत एवढ्या मोठ्या टीमसमोर सूर्यवंशी जास्त रन बनू शकतो. म्हणजे त्यांच्या खिलाफ डेब्यू करणं एकदम बेकार आहे. तर आयर्लंडच्या खिलाफच डेब्यू करतील तर थोडं ठीक होईल. 30 रन तरी बनवले एकदम काफी आहे. तिथं रन बनवतो तर सीधा 5 कमी बॉलमध्ये बनवतो, त्याची खासियत आहे. जास्त बॉल घेत नाही रन बनवायला. बघू आता काय होतं. चला बाय.